हे दान का देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी नरके मुक्ती धन संपदा संत संगदी सदा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी विठ्ठला दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवान परमात्म्याच्या समोर महान संत सद्गुरु मोतीराम महाराज मोठ्या महाराजांच्या समोर आमच्या परिवारातले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सोपान काका सातकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन महाप्रसाद अन्नदान हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज सातकर नाथबाबा यांच्या आयोजनामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रार्थना केलेली, मागणी मागितलेली, दान मागितलेलं आहे। कोणतं दान मागितलंय?
एकच दान मागितले महाराजांनी, फक्त तुझा विसर न व्हावा. दान मागण्यामध्येच महाराजांनी अशी एक संकल्पना व्यक्त केलेली, हेच दान देवा देवा, म्हणजे हेच द्या, याच्या व्यतिरिक्त काही आम्हाला नको. त्याचा अर्थ तुम्हाला पाहिजे याच्या व्यतिरिक्त परमात्मा भरपूर देतो. मागितलं थोडं तर देतो किती, जास्त देतो. अनेक लोकांना भगवंतांनी आजवर दान दिलेलं आहे, कोणाला काही दिलंय, कोणाला काय दिलंय, कोणाला काय दिलंय, कोणाला काय दिलंय. कारण सृष्टीमध्ये भगवंतासारखं दातृत्व शास्त्रानं सुद्धा भगवंताचं वर्णन केलेलं आहे. मोल नाही तुझ्या दातृत्व पणासी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. परमात्म्याचं दातृत्व असं आहे की शब्दात वर्णन करताच येत नाही. तुझं तुझा ऐसा कोण उदाराची राशी, उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. परमात्म्यासारखं औदार्य कोणाच आहे. अनंत हे थोरी ऐसी कीर्ती चली चराचरी. आनंद हे थोरी गरजताते पोवाडे. उदारतेच्या बाबतीमध्ये औदार्य जे परमात्म्याचं आहे, शास्त्रानं परमात्म्याची स्तुती केलेली आहे. ज्ञानोबाराय सुद्धा भगवंताचं दातृत्व ज्ञानोबाराय वर्णन करतायत. तुझे औदार्य जानो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र. कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याही दिधले. राया रंका एक सरी नाही भिन्ना भिन्न तुमची घरी. नाही भिन्ना भिन्न तुमची घरी. पाय भलत्या परी, पावलो पाय भलत्या परी. भगवंताचं वर्णन असं आहे, इथं भेद नाही.
भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर VIP माणसाला परमात्मा देतो आणि गोरगरिबाला देत नाही, असं काही त्याच्यामध्ये तिथं लिखाण नाही. पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताच्या दारामध्ये नाराज होऊन माघारी कोणी परततच नाही. सरसगट आहे, सरसगट. दमडी पिटवी भावे चोखा मेळा. भगवंताच्या दारामध्ये भेद नाही. यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी परमात्मा उदार. त्याच्यामध्ये संकुचितपणा नाही, तिथं मतभेद नाही. मूढ पापी जैसे तरी जैसे तैसे उत्तरी कासे लावणे. परमात्मा प्रत्येकाला इथं आपलं समजतो. देण्यामध्ये भेद नाही, देण्यामध्ये संकुचितपणा नाही, आपलेपणा देवाच्या दारात आहे, कोणी असू देत. आतापर्यंत त्या परमात्म्याने मुक्त कंठाने दान केलेले.
तू आसन कादिकाचे निमाणे सायोज्य सौर सूदिधला पुतणे जी विषाजणी स्तनपाणी मारू आली ज्ञानोबारांनी वर्णन केले. परमात्मेकडे पुतना नावाची राक्षसी आली. कशा करता आली होती? भगवंताला मारण्याकरता. नावाची मावशी होती का खरंच मावशी? नावाला मावशी आणि कोण होती? राक्षसी नाही, कंसानं पाठवलं होतं. कंसानं पैंजेचा विडा पाडला दरबारामध्ये, राज दरबारामध्ये. जो कोणी कृष्णाला मारून येईल मी त्याला आपल्याचं अर्ध राज्य दान देऊन टाकतो. ते कोणतं अवघड आहे? म्हणजे पाळण्यातलं लिंबू मारणं, मी मारून येते म्हणजे. तिनं विडा उचलला आणि ती देवाला मारण्याकरता काय घेऊन आली? विष घेऊन आली. विष देवाला पाजवायचं, मारून टाकायचं का घोटात भरते म्हणजे. आल्यावर ती पुतना मावशी सरळ देवाकडे आली नाही बरं का. सरळ जर देवाकडे आली असती तर कदाचित देवानं माफही केलं असतं. पण येता येता तिच्याकडून फार मोठा अपराध घडला. बाळ हत्या करीत आली. तिचं दीन दुर्बळाची मानित बाळके करिता ती शोके माय बाप. पुतणीकडून त्या काळात बाळ हत्या झाल्या. बाल हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे. बाल हत्या काय कायद्याने काय गुन्हा आहे. आणि तिने छोटे 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 बछडे गोरगरिबाचे ज्याचा अर्थात काही संबंध नाही ती लेकरं मारीत 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 देवाच्या दारात आली. आली तर गपची बसली नाही. तिथं तरी म्हणली असते तर जेवायचं ते. पण तिथं आल्यावर सुद्धा यशोदेला म्हणाली ओळखीलं का? यशोदेला वाटलं आपल्या घरी लेकरू झाले म्हणून कोणी बी लई दिवसाला झाले म्हणून चला माया लेकरू बघायला जावं म्हणून यायला आता नाही ओळखीलं कसं म्हणलं. बघितल्यासारखं वाटायला म्हणले माय ध्यानातच येईल ना. मावशी मावशी आता यशोदा म्हणते माय आपल्याला तर मावशी नाही पण मालकाची मावशी असते. मालकाची मावशी असेल नाही तर आता काय आता हे काला वाटप करतात ना. काला ते बारीक बारीक लेकर असतील ना त्या काला वाटप करत असताना काला वाटप करताना नसलेलंच नातं लावतात. ओ मामा मला द्या ना. ओ मामा त्याच्या माईचं हवंय की ओ मामा लावले नात. आपण देतात रस्त्यानं एखादं वाहन चालवलेली एखादी बाई ऐकू म्हातारी आहे. ड्रायव्हर काय म्हणते तिला?
बाजूला सरक म्हणजे काय नाते ना हात मावशी खाली आहे जरा बाजूला सरका. बरोबर खरंच माहिती पाहिजे तसं म्हणले मग आपल्याला लई दिवसाला लेकुरबाळ झाले लोक मोठ्यापणानं आपल्याला लेकराला पाहायला आले असं हो म्हणली माय बसा की तुला सांगून नाही धाडली. हा तुला सांगून नाही धाडली. तू सांगोनी नाही धाडिले आयसे निष्ठुरपण का केले. आयसे निष्ठुरपण का केले. कानी ऐकताची धावून आली. कानी ऐकताची धावून आले. आनंदले हृदयात. आनंदले हृदयात. म्हणजे माझ्यावर काय सांगून धाडलं नाही आणि कानावर माझ्या आलं असं लेकरूबाळ झालंय म्हणून मी आले. माझ्या हृदयाला काय झालं आनंद झाला. कुठे लेकरू आलेलं लेकरू आलेलं मनुष्य आलेच काय पाहण्याकरता. पहिलं काय म्हणतात आल्या लेकरू कुठे. यशोदा ऐसाय म्हणल्या बहिणी पण आताच आंघोळ घातली नेमकं स्नान घालून काय टाकले पाण्यामध्ये टाकले लेकराला डोळा लागलाय. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणू लागले भोळी आमची माय मी काय झोपायला अवतार घेतलाय का. आणि बहुनीच्या पारी आलेले गिराईक आहे नाट लागल सगळे जीव टाक लागले कोय पाण्यातला रडायला. ते पुतना मावशी म्हणली यशोदेने पुरतं जागच दिसायले तुम्ही झोपलं म्हणायला काय खरंय काय खोटंय. गेले पुतना भगवंतानं डोळे उघडले नाहीत पुतना जवळ गेलो. आता शास्त्र इथं का नाही डोळे उघडले. डोळे न उघडण्याचे दोन कारण आहेत. आले बाळ महाराज ते नंबर एक वही सांगितले भगवान माता उशीर केला तुम्ही. मोठे आम्ही टाळ्या वाजविल्या. काय मी मुद्दा सापडा काय झोपली म्हणजे तुला जर वाटायला जाग आहे गेलीस ती. गेल्यावर भगवंताने तिला पाहून डोळे झाकले. डोळे झाकण्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे डोळे झाकून विचार करण्याची पद्धत आहे. आता जर तुम्हाला एखाद्या प्रमाणाचं ध्रुवपद जर आठवच नाही दिलं तर तुम्ही विचार करताना काय करता डोळे झाकून स्मरण करता. गुरुचं करा संतांचं करा त्या अभंगाचं करा सांगते ते. डोळे झाकल्यानंतर माणसाला काहीतरी आठवते. भगवंत डोळे झाकून विचार करू लागले. बसलेले माणसं म्हणते देवाला काय विचार करायची गरज आहे. विचार वेगळा होता देवाचा. विचार असा होता अवतार घेतल्या आरंभाला मला स्त्री हत्या करावं लागते काही बाबा. अवतार घेतल्या काय करावं लागते स्त्री हत्या. मागच्या जन्मात असंच घडलंय आणि याही जन्मात आता लिहिले असं त्याला काय करावं म्हणले विधात्याच्या पुढे काही चालत नाही. आणि दुसरं कारण डोळे झाकण्याचं. डोळे झाकून भगवंत विचार करू लागले. पुतना ही माया आहे आणि भगवान ज्ञान आहे. डोळे जर उघडे ठेवले असते तर ही मायावी आलेली राक्षसीन तिथंच ती प्रकट झाली असती. आणि तिथंच जर ती प्रकट झाली असते तर ती काही अक्षतात बसत होती काय. घर पाडायला घरात मारण्यापेक्षा हिला कुठं मारावं बाहेर नेऊन मारावं असे दोन कारण डोळे झाकण्याची. आणि मग शेवटी त्या पुतणीनं देवाला घेतलं. स्तनपान करण्याच्या निमित्तानं हृदयाला लावलं. पण ते स्तनपान करण्याचा उद्देश नव्हता. उद्देश काय होता हत्या करण्याचा. हे देव आहे तो परमात्मा आहे. करतो अकरतो अन्यथा करतो. त्याचं सामर्थ्य अवताराचं वयाचं काही म्हणजे वयाचं उंचीचं तिथं काही संबंध नाही. सामर्थ्य
थोरासी थोरा आखोट्या आखोटा थोरासी थोरा आखोट्या आखोटा थोरासी थोराशी थोर धाकोट्याशी धाकोटा. परमात्मा कसा आहे, मामला केवढा आहे, त्याला कोणतं स्वरूप धारण करता येते. दिसायला तिच्या नजरेमध्ये परमात्मा केवढा आहे, बालक आहे. तिची नजर आहे, तिची दृष्टी आहे ती. पण त्या परमात्म्याचं खरं स्वरूप परमात्म्याने तिथं प्रकट करण्याऐवजी ज्या ज्या वेळेला तिला मारायचा भाव मनात आला, पण ती एक तर स्त्रीच्या वेशात होते. आणि दुसरी गोष्ट, नातेवाईक म्हणून कोणतं नातं लावलंय, भगवंताने शेवटी तिथं काही करण्यापेक्षा हे घरच्या माणसाला कशाला उघड होऊ द्यायचं म्हणून भगवंताने शेवटी तिची पंचप्राणाकडे फक्त त्या घरापेक्षा, घराच्या कुठे गेल्यावर, बाहेर गेल्यावर अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं तिनं. भाडाडाडाडा एखादं झाड पडल्यासारखा आवाज आला. ती पुतना मावशी मारली. पुतना कंटक मुक्त केले. तिला मारलं देवाने, पण मारलं तरीही तिला नारदासी मोहिले गणिकेशी उद्धरिले. अरे रे रे रे, परमात्मा आहे तो, मोठा आहे. त्या पुतनेला मारलं, पण मारून मोक्ष दिला. काय केला, मृत्यूच्या नंतरचा मोक्ष आहे तो. का म्हणे, देवे पुतना सोशिलेली जीवे. पुतना सुद्धा आली होती कशा करता, मारण्याकरता आलेली पुतना मावशी, पण परमात्म्याने असं दातृत्व दाखवलं, तिला वाया जाऊ दिलं नाही. असा परमात्मा दानशूर आहे. आजपर्यंत त्या देवाकडे जेवढी जेवढी लोक आले, देवानं काही ना काहीतरी देवाच्या परिणतीला दिलेलंच आहे. विठाला लेकर जुन्या काळातले तपस्वी होते. तपश्चर्या केली काही काही लेकरांना देवासाठी. 5 वर्षाचं लेकरू तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या बळावर सामर्थ्यावर परमात्म्याला प्रसन्न करून
परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर विचारलं काय पाहिजे बाळा. काय म्हणलं, गरिबीच्या मानानं आमची परिस्थिती गरीब होती, त्या गरिबीच्या मानानं जसा मला माझा थाट व्हायला पाहिजे होता तसा माझा थाट झाला. गरिबीनं घर गांजून गेलेले म्हणले, मला आमच्या सख्या आईनंच इतके दिवस मला फसविलं. म्हणजे काय फसविलं, दूध म्हणून मला कोणतं पाणी दिलं. मला कुठं करडी कांडोनी जनपच्या नावानी. काढोनी जनक जननी, त्याचे काढोनी शुभ्र पाणी, वाटीत भात कालवणी. असं झालं म्हणले माझ्यासोबत देवा. मी दूध मागितलं तर माझ्या आईनं काय दिलंय मला, करडीचं पाणी. करडीचं पाणी पांढरं शुभ्र कलर झालं, त्याच्यात काही साखर टाकली असं दूध म्हणून पाहिजे. फसवणूक झाली म्हणले घरी माझी, आईनंच फसविलं. मग आता काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे म्हणजे मला दूध प्यायचे, काय म्हणणं कशासाठी तपश्चर्या केली. ब्राह्मणाचे पोर दूध हो कसा उपमान होतो. 5 वर्षाचं लेकरू मला दूध पाहिजे म्हणलं, बाकी कशासाठी आलो, इतकी दिवस तपश्चर्या काय कशासाठी केली. आता ते परमात्मा आहे. दूध म्हणल्यावर आता कोणी बी इथं माणसं दूध आणायला गेल्यावर जास्तीत जास्त दूध किती आणू शकतो आपण, 1 ग्लास भर, नाही तर तांब्या भर, नाही तर लय झालं तर वाटी भर. त्याच्यापेक्षा काय चरबी घेऊन जातात ते काय ताक आहे की काय, बाळू महाराजाला पाहिजे चरबी घेऊन जाते का माणूस दुधाला. वाटी देईल लेकरू तर जास्तीत जास्त काय देणार, पण भगवंताने विचार केला हे लेकरू आले म्हणजे तप करून माझ्याकडं, आता मी याला दूध देईलही, पण आता दूध दिलं आताची याची भूक जर भागली पुन्हा दुधासाठी माझ्याकडे पुन्हा तप करील काय. सीराचा सागर
धरू क्षीराचा सागर उपमन्यू नावाचा बालक आहे, त्याला काय कळते, पाठी घेऊन आले म्हणजे आताची भूक भागल्यावर पुन्हा म्हणजे मग त्याला कोणाच्या दाराला जावं, त्याला काय दिलं, त्याला दुधाचा समुद्रच देऊन टाकलाय, काय प्यायचं तर ते. अगा दूध दे मनितलियासाठी अवघिया क्षीराब्दीची करोनी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. बालकामध्ये त्याला काय कळायचं, पण देवानं भरघोस दिलं, ते मागितलं थोडं आणि दिलं किती जास्त. परमात्म्याचं दातृ होतो. दुसरं एक लेकरू आलं, 14 महिना बापाच्या मांडीवर मला बसायचं होतं म्हणजे लोटून दिलं, पण हा तप केलं. काय पाहिजे म्हणजे बाळा तुला, नाही ना म्हणलं माझा अधिकार मी मागण्या करता. तो वना आला याची लागी मैसावया पित्याच्या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिसजगी श्लाघ्य केला. त्याला काय बापाच्या मांडीवर बसतो म्हणजे मर का बाप आहे, उद्या बाप मरून गेलं तर कुठं बसतो, तुला अशा जागेवर बसवतो की तुला कोणी उठूच नाही. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतुके तो पुजाविला देवनी भातुके ध्रुवपदाची. आता ही नमनच वाटलेली, तेच म्हणणं भगवान महाराजाला पण तुमच्यावर लई जीव आहे बाळू महाराज, हाय की नाही? मग काय ओवी माझ्या का ते पण याच्यामध्ये या ओळीमध्ये फार म्हणजे विषयाला अलाटणी आता बसायली. आपल्या बुद्ध्याकडेच येते आता हे ओळी, आता मला बाकीचे बस करत हे सिद्धांताकडे चालेल बोल महाराज. या ओळीमध्ये काय, ओळीमध्ये विषय असा झाला ज्ञानेश्वर महाराजांचा, दिले ओ म्हणले, काय केले, अपेक्षेपेक्षा जास्त दिले, पण साधू संतांच्या यादीमध्ये हे देणं बसत नाही. विठाला आढळपत दिलं म्हणजे काय झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पुजाविला भातुके खेळणं देणे म्हणजे त्याला आम्ही तसलं घेतो, तुम्ही खेळणं मग आम्हाला तसलं नाही पाहिजे. असेल तर काही भूमिकेकडे चालला येतो काय. आज जरा ते पेशीमीटर जरा इकडून लावलं होतं, जरा 3:15 वाजले. स्वयंपाकापुरतं कीर्तन आहे. विचारा तुकोबाराच्या मते परमात्मा दान देतो, आजपर्यंत भरपूर लोकांना दिले, पण काही लोक घेऊन सुद्धा फजिती होऊन बसली. त्याची घेताना त्यांनी घेतलं, पण आता घेऊन सुद्धा जे घेतले त्याचं त्यांना काय नाही, समाधान नाही. आता वाटायला हे उगच घेतलं. हे सगळं हे दातृत्व जे परमात्म्याचे हे परमार्थाला प्रतिबंध करणार आहे. आणि मग या प्रतिबंधामध्ये माझा परमार्थ परिपक्व दशेला जाणार नाही असं तुकोबाराच्या लक्षात आल्यावर म्हटले, हा परिग्रह माझ्याकरता उद्या पुढे चलून हानिकारक होईल. म्हणून या परिग्रहामध्ये अडकून पडण्यापेक्षा महाराजांनी अशी भूमिका मांडली, चकारात्मक भूमिका मांडली. कोणती मांडली,
अर्थच असा आहे जे आजपर्यंत इतर लोकांना दिले मला ते नव्हतं मागणे ते तुझ प्रति आहे मागणे ते तुझ प्रति आहे आता याच्या व्यतिरिक्त मला काही तुम्हाला मागायचं नाही काय देवा व्यतिरिक्त आजपर्यंत देवा व्यतिरिक्त देवाजवळ जे जे म्हणून काही काही लोकांनी मागितले ते त्यांना प्रतिबंधकच झाले विठाला करीशी देवाविन आस अवधी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवशी देवा व्यतिरिक्त आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी मागितल्यात ना त्यांना त्या लाभल्या नाही दुर्योधनाला आणि अर्जुनाला संधी दिली देवाने काय मागायचे तर मागा म्हणजे तुम्ही देव आज तुमचा फैसलाच कोणता दुर्योधन म्हणलं आम्हाला यांच्यासोबत युद्ध करायचं मला शस्त्र सामग्री सैन्य देऊन टाका तथाच तुम्हाला घेऊन जा अर्जुनाला भगवंत म्हणले अर्जुन आता कसं मला गरज नाही म्हणजे त्या पसारायची मला तुम्ही पाहिजे मग अर्जुनाच्या रथावर भगवंत विराजमान झाले आता तुम्हाला सांगायची गरज आहे का विजय कोणाचा झाला विजय कोणाचा झाला ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवदतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण अर्थाचे करी तू असे महाराजाच्या दया ज्ञानोबराच्या सांगण्यावरून तरी आपल्या लक्षात आला असेल ज्या अर्जुनाचं राखण भगवान श्रीकृष्णाने केले विजय होणारच जास्त काय सांगा युद्ध व्हायच्या अगोदरच निश्चित झालं होतं विजय कोणाचा होणार आहे पण औपचारिकता ही चांगल्या माणसाच्या मुखातूनच बरी दिसते यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानी तिर्म संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे भगवद्गीतेमध्ये परंतु मोठी माणसं मोठे असतात लहान तोटी मोठा घास घेता येत नाही म्हणून संजय थोडा आपापल्या परीने थांबला नाही तेव्हा सांगितलं असतं संजयानं कौरवाचा विजय होईल का पांडवाचा विजय होईल पांडवाचा विजय होईल पण संजयाची ड्युटी कोणाकडे होती धृतराष्ट्राकडे कसं बोलता येते मला सांगा तो प्रश्न परंतु शेवटी विजय हा श्रीकृष्णाच्या साथीनं पांडवाचा विजय झाला
म्हणजे दुर्योधनानं मागितलेल्या गोष्टी सगळ्या व्यर्थ केल्या. सैन्य शस्त्र सामुग्री ही दुर्योधनाच्या कामी आलीच नाही. म्हणून अर्जुनानं फक्त श्रीकृष्ण मागितला. अर्जुनाचाच विजय झाला. नाही आता देवाविन काही, देवा व्यतिरिक्त आम्ही कशाला काही मागावं. देवा व्यतिरिक्त आम्हाला देवाकडून काही अपेक्षा नाही असं सिद्ध झालं. ऍडजस्ट करीचा भगवान महाराज शिकायले थोडं शिकू द्या. विचारा विचारा भाव ही भावकी जरी असली ना सगळे बयच आहे तो सगळे फळाची. आणि म्हणून कधी कधी माझ्या मुद्द्यावर तर मी तुम्हाला जोडतो ना. आपल्याला आपलं काय जोडलं एडिटिंग करायला आहे ना नाही. अर्जुनाच्या बाबतीमध्ये दुर्योधनाच्या बाबतीमध्ये घडलं काय. दुर्योधन वैभव मागितला, अर्जुनाने श्रीकृष्ण मागितला, अर्जुनाचा विजय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या त्या येण्यानं अर्जुन जसा विजयी झाला तसं जगद्गुरु तुकोबरायाचं म्हणणं आलं की देवा व्यतिरिक्त मला मग बाकी काही दुसरं नको. हे चिदानंदा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायिना वडी हीच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा, म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. गुण गायिना वडी हीच माझी सर्व जोडी. प्रतिवर्षाप्रमाणे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी वैराग्य मूर्ती सोपन काका इसादकर काकाच्या पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे. आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित झालेला आहात. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. ज्ञानेश्वर Oh